हा मित्रांनो, तर मी आलेलो आता कंपनीला चिखलीला. तर ते म्हणले आता ताडपत्री खोलून घ्या. ताडपत्री खोलून घेतली. तर चला म्हणले आता काटा बिटा करून घ्या. तर काट्या गाडी घेत आहे आता मी. तर काटा करून घेऊन झालं आलं आडवाट ते कुत्र्याचं पिल्लू पळायला लागलं. तर गेटमध्ये गाडी घेतली. आता सगळी मका पांगलेली. ती पुढं त्यांनी शर्टावाला एक ते येऊदीच म्हणते आम्हाला. ते आम्हाला वेट करीत बसले आपल्या गाडीचं. काहीतरी विचार करायला लागले. हे येऊदीच म्हणू लागलो घालू आता मक्कावर गाडी. ही जागा करू लागली. थांब म्हणलं आता हे जागा करत होते आपल्या गाडीला उभं करायला. गाडी लावली मी तिथं. हे काय आणलं काय माहिती होते. हेलो गाइस, तो देखिए यहाँ पे क्या चल रहा है। काम करत तरी नसतं म्हणून किती भारी सिस्टम तुम्ही पाठीमागे पोचत आहे पाठीवर. गाडी भरायला चालू केलेली आता मी. तर ते मला म्हणत होते वर त्रिपाल करून टाका बाबा. अरे म्हणलं भाऊ मी आत्ता की टाकायला मला परेशान करतो जाऊ तर बाबा. तर मित्रांनो थोडा लोड जास्त झाला म्हणून गोण्या खाली करायला चालू आहे बघा. मित्रांनो आता चिखलीच्या पुढं निघलो का डिझेल टाकलं होतं. आता चिखलीच्या पुढं आलेलं मी. आता चिखलीच्या पुढं निघलो. शिंदगी राजेचा बायपास आहे बघा. हे चाललो डिकी चालत आणि मुलाला साईड मागं चोरी मी पूर पहिले तर नाईट काढायची आपल्याला अजून लांब जायचे. आता जाण्याचा वळायचं रोड आता जाण्याचा वळून आता बोर्ड घालतो समोर. पुढचा ट्रकवाला एक गोळ घालतो. इकडून ओव्हरटेक मारतो तो इकडे गाडी धावायला लागली. त्याला मला जाऊ दे त्याला. आता त्याला आमच्या गाडीचा मोसम पडते. मग जालन्याचा बंद पडला टोल नाका. ब्रेकर टाकलं कशाला काय माहिती. सगळे बसले बोर्ड पाट्या बिट्या सगळे टोटल. इकडून रस्ता आहे इकडून टाकून पलीकडे यायचे दोन आणि इकडून जायचे एकच. मस्त हिरवे बोर्ड लावले बोर्ड टाकले पण टोल नाका चालूच केलं. माणूस काय करते काय माहिती लागते करते का त्या बाबा गाड्या आमचे पुढं बघा ना. हॉटेलवाले मस्त हॉटेल टाकलं टोल नाका चालवून विचारणं असे. आणि टोल नाका चालूच केलं नाही अजून ते मस्त बघा ना. हॉटेल बिटेल काय बस हॉटेल टाकले तिथे. आपण आलो का इथे जालन्याजवळ नागपूर फाटा असं म्हणते त्याला. तिकडे नागपूर रोड जाते. मारलं ओव्हरटेक आपल्याला मारू द्या. मग काय करावं आपल्या थोडीच कळायचे सगळं. परत आपण आता पुढं बोर्ड मित्रांनो तर तुम्ही नाव वाचून घ्या. तर आपल्याला समोरून लेफ्ट साईडला टर्न मारायचं बघा. तिथून लेफ्ट मारायच्यानंतर राईट मारायचं. नंतर पुन्हा पुढं गेले की मोठी बाग लागते. तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. तर बघा आता आपल्या लेफ्ट साईडला टर्न मारायचं आहे. इकडं औरंगाबादला जाते. जालन्यामध्ये ब्रेकर एक लेट बघ. ताण येतात डोक्याला ब्रेकरचं जास्त. एक पाहिजे ना. 2 3 4 4 5. चला मारो इकडे टर्न. आता रस्ता बघून घेणे तुम्ही नीट एकदा चांगला बघून घ्या ना मित्रांनो. रस्ता रात्रीचा व्हिडिओ आहे. कसं असतं आपली गाडी रात्रीत जास्त चालते मित्रांनो. हां ते म्हणताना रात्रीचा व्हिडिओ टाकतो कधी हिरी बोर्ड दाखवे टाकले पार्किंग टाकून गाडी उभा केली इथे. मग आले बघा ब्रेकर समोर. काय नाव LED मध्ये नाव येते काय माहिती. मच करायला लागलं होते. मारू इथून राईटला टर्न. आता मोटरसायकल घालते काय कर थांबव जाऊ दे. मारला इकडे टर्न. आता मोतीबाग ह्याच रोडला बघा. मोतीबाग हा बॉर्डर आला समोर माझ्या.
निघलो हाईट घातली ट्रकवाल्याने. बघा मोती बाग आलेला आहे जवळ. साईडला मोती बागकडे पण रातच्या काय तुम्हाला दाखवणार नाही. दाखवलं तरी पण काय दिसणार नाही तुम्हाला मित्रांनो. तर बघा किती पॉस रोड आहे. आंबड चौकुलीकडे रस्ता निघतोय. नवीन बोललो आलो आहे ब्रेककडे परत. तेव्हा ते समोर तुम्हाला राईट साईडला जालना नाव दिसतंय. आय लव्ह जालना. तिथं मोतीबागचं गेट आहे बघा. हे अलीकडचं मोटरसायकल गाडीच पळतात कुठे. चालू आपण इथं रिक्षावाला चाललो बा. एकटा दिसते बघा समोर हिरो बोर्ड. गोडी बुडी जाते सर्व मेकरमध्ये जालना. आले ब्रेकर. ताप दिला त्या ब्रेकरने बघा. हे इथं इथं मजमूस करायला लागलं नाव. काय नाव येईन काय नाही. आरामान जामून होती मला मारून टर्न. आता आंबड टर्न मारला बघा. आंबड चौकुली मित्रांनो. लाईट मजमूत करायला लागली. समोर बदाम शेक वाला होता मित्रांनो. थांबून बदाम शेक प्यावा म्हणला. आता आलो बदाम शेक वाले. चला मला जरा बदाम शेक हे पिऊया. जरा थंड राहते जरा पोटामध्ये. ओतलावा गिलासामध्ये. ते मला ब्लॉग बनता का काय तुम्ही म्हणलं मला पण घ्या व्हिडिओमध्ये. ते पण म्हणतो लाईक करा. घेतलं ते म्हणतं थांबा मी पण सबस्क्राईब करतो. आपण आलेलो होतो आज आंबडमध्ये. आंबड आज बघा रात्री जालूमध्ये. आंबडमध्ये पण जरा ब्रेकरच जास्त आहेत बघा. आलेलो होतो मित्रांनो. आता शहागडच्या लोटवर बघा बोर्ड लावलेले इकडं. बीड हायवे समोर आलेले सगळं बीड आहे. आता इथं मस्त थांबून जेवण पण केलं की निघू इथून. बाटली घेतली संपूर्ण भरपूर आहे. त्याला जेवण बिवून झालं इथून आता. तर इथून निघलो मी आता. ह्या पट्ट्यानं गाऊन गाडी उभं केली ती गाऊन काय माहिती. सरीस रोड आहे. तर बीड हायवेला लागायचं आपल्याला. तर बीड हायवेला मी लागले होतं. पुढे गेलेली ST. सूड आहे माझा गाडीचा. बघा दुसरा सूड घेतला की पुढं माझा मोरगा देतो. पुढे गेली की लेप मारला की माझा मोरगा देत असतात. तुला मस्त लावलेली बघा मित्रांनो. आता थोडं सुटलो होती बघा मी गडी फाट्याच्या थोडं आणि आता सकाळ झाली. तर बीड बायपासला होतो. बघा आता माझं सगळं राईट मारला आणि आता पाटोचा रस्त्याला लागलेलं बघा. पाटोच्या आमच्या रस्त्याला लावले बघा. सुंदर रस्ता आहे. राईट साईडला रातच्या तरी बी वाटलं रस्त्याने. तर आता जामखेडचा घाट लागलेला आहे मित्रांनो. ते बघा तुम्ही जामखेडचा घाट किती खराब रस्ता आहे. तर रस्त्याचं काम तर चालू आहे वाटतं. किती रस्ता खराब आहे बघून घ्या तुम्ही आता जामखेडचा घाट. सगळं धडधड गाडी करते बघ. झाडं वळून गेले. रस्त्याचं कामच चालू असतं. साईडने दगडे बिगडे टाकले. रात्री यायचं कामच नाही. रात्री आल्यावर चोर बांधून टाकली ते झाडाला लागला. बघा लागला तर घाट. हे मोटरसायकलवाला थांबलंय तर काय करमत असं काय माहिती त्याला. उसळ्यात लय खराब रस्ता. लय खराब झाला बघा. संपूर्ण बघा घाट उचलूच तर. समोरून ऑटो यायला लागला इकडं. ऑटो तर उड्या झालीच असेल झाडावर.
आली बघ पुढून. इथून तिथून रस्ता खराब, लय रस्ता खराब झाला. ए दमान गाडी घ्यायला लागते बाबा. रस्ता खराब झाल्यामुळे पण घाट पण उरकणा गेलाय. खराब झाल्यामुळे दमान गाडी घ्यायला लागली. कारवाला खाली घासण्यामुळे कुठे त्याची गाडी. वरी मंदिर आहे, त्याला रस्ता कुठून काय माहिती. मोबाईल स्टँड पण हालायला लागले रस्त्यामुळे. खाली उतरले की कला काय केंद्र मित्रांनो, कला केंद्र जामखेडचं घाट उतरला कीच कोणी का नाही कोणी. पण ते मी काढलेलं नाही व्हिडिओमध्ये. JCB उभा आहे ते पण बंदच दिसते मला. हळूच लांबून टर्न घ्यायचा मित्रांनो मोठ्या गाडीला. कधी पण लांबून घेतला तर सोपं राहते. बाबा पुढून ट्रॅक्टर प्रेमी आलेत आपले. कुठं लेवल करायला चालले काय माहिती. दोघं जण आहेत ट्रॅक्टर प्रेमी. असा रस्ता खराब म्हणल्यावर कशाला यायचं इकून. येऊ नका कोणी इकून रस्ता येऊपर्यंत. संपत का नाही काय काय माहिती घाट. बराच रस्ता कोरला दिसते. आता मोठा रस्ता होते वाटतं. घाट म्हणले मोठा रस्ता करते ना आता. इथे जी आहे पण ती बी मदत दिसायली बाबा. मला वाटलं ते चालू काय गेला असं कुठं लगे पाण्याला. बघा बघा संपूर्ण घाट बघा उतरूस तर. रस्त्याचं काम चालू केलेलं आहे. रस्ता झाल्यावर टेन्शन राहत नाही घाटात ना. तेव्हा मला काय वाहनं दिसणं त्या रस्त्याला. 2 मोटरसायकल गेले, घाटू गेला, 2 ट्रॅक्टर गेले, कार गेली, स्कूटी गेली आणि 1 मोटरसायकल. कशाला कोणी नसल्या रस्त्याला एवढा खराब म्हणलं. लय खराब नाही. हे घाट उतरायचा आणि थोडा पुढं 3-4 किलोमीटर आहे बस तेवढंच. पुढं 2-3 किलोमीटर रस्ता खराब आहे घाट उतरल्यानंतर. पण नंतर चांगला रस्ता आहे. आला एक अजून 1 मोटरसायकलवाला आला. कारवाला पण आला एक. अजून टर्न आला काय की. हे पण टर्न मस्त आरामाने मारायचा लांबून टर्न घेऊन. आपल्या गाडीची सावली दिसते पुढे. आता साईडला गेली सावली. रस्ता खराब झाला. एकच साईड रस्ता आहे. संपला आता मित्रांनो घाट. बघा मी आलतो आहे भेगोनच्या पुढं. बघा किती भारी नजारा इकडचा. बरोबर एरियाच्या पुढे आहे बघा. ऊस हे मस्त तेच कर मध्ये बघा इकडे
एवढा शॉट घेतला. भारी वातावरण मित्रांनो इकडं. असं करमल्या कोण इकडे व्हिडिओ करणार नको. तर मी आलतो आता बारामती कंपनीला ॲग्रोला, बघून घ्या तुम्ही.